पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. प्लास्टिक पुनर्प्रक्रियेवरील तिसरी जागतिक परिषद कुठे आयोजित झाली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 2, जागतिक क्षमा दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 7 जुलैला. प्रश्न 3, कोणत्या राज्यातील मलिहाबादी आंब्याला जीआय टॅग मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यातील. प्रश्न 4 पाहूया. हैदराबाद स्थित प्रतिष्ठित सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकादमीचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे सुजित पांडे यांची. प्रश्न 5, 2026 ते 27 या कालावधीसाठी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे आर मुकुंदन हे. प्रश्न 6 पाहूया. भारताने 1-2 SEA सबमरीन केबल प्रणाली प्रकल्पासाठी भागीदारी केली आहे. या प्रकल्पात मलेशिया आणि इतर कोणता देश सहभागी आहे? तर त्याचं उत्तर आहे मलेशिया आणि सिंगापूर हे 2 देश सहभागी आहेत. प्रश्न 7, जागतिक पासपोर्ट निर्देशांक GPI 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो आहे 125वा क्रमांक. प्रश्न 8, कोणत्या राज्य सरकारने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्य सरकारने. पंजाब राज्याचे मुख्यमंत्री आहेत भगवंत सिंग मान. प्रश्न 9 पाहूया. व्यावसायिक स्तरावर माचा चहाचे उत्पादन करणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम. प्रश्न 10, जम्मू काश्मीरमधून अरेको चेरीज आणि सेंट्रोज प्लम्सचा पहिला साठा अलीकडेच कोणत्या देशाला निर्यात करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे संयुक्त अरब अमिरातला म्हणजेच UAEला. प्रश्न 11, सायटॉप्सिस इंडिका नावाची खोल समुद्रातील माशांची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात सापडली आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये. प्रश्न 12 पाहूया. वैभव सूर्यवंशीने कोणत्या वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले? तर त्याचं उत्तर आहे 15 वर्ष 99 दिवस, सर्वात कमी वयामध्ये. प्रश्न 13, 2026चा पशुजन्य युद्ध अभ्यास कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 14, कोणत्या राज्य सरकारने 2026 ते 2036 या कालावधीसाठी खोल समुद्रातील मासेमारी मोहिमेला मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्य सरकारने. प्रश्न 15 पाहूया. आसाम राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे लक्ष्मण प्रसाद आचार्य. प्रश्न 16, कोणत्या देशाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमार याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे? तर त्याचं उत्तर आहे ब्राझील देशाचे. प्रश्न 17, कोणत्या शहरातील भारतीय संशोधकांनी प्रयोगशाळेत तयार केलेले प्लेसेंटा ऑन अ चिप प्लॅटफॉर्म विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे मुंबई शहरातील. प्रश्न 18 पाहूया. भारतात सेमीकंडक्टर चिपचे व्यावसायिक उत्पादन अलीकडेच कुठे सुरू झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 19, जाहीर झालेल्या ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026च्या क्रमवारीत अव्वल स्थानी कोण राहिले? तर त्याचं उत्तर आहे स्वीडन हा देश. प्रश्न 20, दरवर्षी जागतिक प्राणीजन्य रोग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 6 जुलैला. प्रश्न 21 पाहूया. कोणत्या राज्यातील वडाच्या झाडाला जगातील सर्वात जुने आणि अचूक कालनिर्णय झालेले झाड म्हणून निश्चित करण्यात आलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्यातील वडाचे झाड. प्रश्न 22, महिला शेतकऱ्यांना कायदेशीर मान्यता देणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांचे एकदम फास्टमध्ये रिव्हिजन करू. भारत आणि कोणत्या देशादरम्यान द्विपक्षीय गुंतवणूक करार झाला? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि इस्रायल देशादरम्यान. प्रश्न 2, जागतिक ग्रामीण विकास दिन कधी साजरा करण्यात आला? तर तो 6 जुलैला साजरा करण्यात आला. प्रश्न 3, महिला T20 विश्वचषकचे विजेतेपद अलीकडेच कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलियाने. प्रश्न 4 पाहूया.
केको फुजिमोरी यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी अधिकृतपणे निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे पेरू देशाचे. प्रश्न 5. मिस अँड इंटरनॅशनल 2026 या आंतरराष्ट्रीय सौंदर्य आणि फॅशन स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी पहिल्यांदाच कोणत्या देशाला मिळाली? तर ती आपल्या देशाला मिळालेली आहे. प्रश्न 6. दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून दुसऱ्या 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी कोणाची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे योगेश सिंग यांची. प्रश्न 7 पाहूया. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर मान्यता देणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर ते आहे आपले महाराष्ट्र राज्य. प्रश्न 8. कोणत्या राज्यातील सी बकथॉर्नला GI टॅग देण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेशमधील. प्रश्न 9. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे सचिन अहिर यांची. प्रश्न 10 पाहूया. 16वी भारत जापान आर्थिक शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 11. भारताच्या पहिल्या मेड इन इंडिया XIM शिपिंग कंटेनरचे अनावरण कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 12 पाहूया. ब्रिक्स देशांच्या अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांच्या 2 दिवसीय बैठकीचे यजमानपद कोण भूषवत आहे? तर त्याचं उत्तर आहे गुवाहाटी हे शहर. प्रश्न 13. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान सनाए ताकाईची यांनी कोणत्या राज्यात मारुती सुझुकी इंडियाच्या अत्याधुनिक वाहन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्यामध्ये. प्रश्न 14 पाहूया. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी कोणत्या राज्य सरकारने मिशन झिरो पॉवर्टी हा उपक्रम सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 15. ओपन एआयने भारतात आपल्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रभजित सिंग यांची. प्रश्न 16. तिजन बाई यांचे नुकतेच निधन झाले, ते कोण होते? तर त्याचं उत्तर आहे त्या गायिका होत्या. प्रश्न 17 पाहूया. केरळ राज्यामध्ये शाळांजवळ 500 मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक्स विक्रीवर बंदी करण्यात आली आहे. तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. प्रश्न 18. भारतातील कोणते विमानतळ राईट कॅम्पस प्रमाणपत्र मिळवणारे पहिले विमानतळ ठरले आहे? तर त्याचं उत्तर आहे चौधरी चरण सिंग विमानतळ. प्रश्न 19 पाहूया. आपल्या पारंपरिक हस्तकलेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या मुंडा आदिवासी समुदायाच्या दागिन्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या राज्यातील दागिन्यांना GI टॅग मिळाला? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्यातील. प्रश्न 20. नव्या वक्फ कायद्याअंतर्गत कोणत्या राज्य सरकारने राज्य वक्फ बोर्डाची पुनर्रचना केली आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 21 तुमच्यासाठी. मुख्यमंत्री स्मारक दत्तक योजना कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा. धन्यवाद.